डेफिनाइट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीजमध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहत आहेत. पर्टिक्युलरली या प्रॉपर्टीज यूज करत असताना मॉड्युलस फंक्शन असेल तर त्याला स्प्लिट कसं करायचं किंवा रिडिफाईन करून यूज करायचं, यावरती डिपेंडंट काही एक्झाम्पल्स. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिकल टाईप आहे. ट्रिग्नोमेट्रिकल टाईपमध्ये ट्रिग्नोमेट्रिकल सिम्प्लिफिकेशन्स असतील तर हे सिम्प्लिफिकेशन्स कशा पद्धतीने यूज करायचे, एक महत्त्वाचा क्वेश्चन ग्रुप यामध्ये आपण पाहणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये एक ट्रिग्नोमेट्रिकल सेक्शनचा ग्रुप आपला कन्सिडर करायचा आहे या प्रॉपर्टीजवरचा डिपेंडंट. मॉड्युलसचे अजून एक्झाम्पल्स आहेत भरपूर, त्याच्यावरती परत येणार आहे आपण. इंटिग्रल 0 to π/2, इंटिग्रल 0 to π/2 sin x अपॉन sin x plus cos x into dx. बी केअरफुल फॉर दिस एक्झाम्पल ना. हे एक्झाम्पल जर आपल्याला इनडेफिनाईटमधून सॉल्व करायचं असेल तर आपण हे कसे सॉल्व करणार, हा कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे. इनडेफिनाईटमध्ये cos x इक्वल टू t, या cos x च्या जागी आपण t टाकणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे sin x आहे, याचं होऊन जाईल काम. या sin x चं काय होणार, sin x अपॉन sin x प्लस cos x आहे इनडेफिनाइट मेथडने. a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x असा एक टाईप होता इनडेफिनाइटमध्ये, आठवत असेल तर. इंटिग्रल a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x होता का. पुट न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिवेटिव ऑफ डिनॉमिनेटर. न्यूमरेटर इक्वल टू, न्यूमरेटरच्या जागी सबस्टिट्यूशन
a into denominator plus b into derivative of denominator. त्याच्यात एक स्पेसिफिक आणखी सबटाईप पण आपण विचारात घेऊ शकतो की जर साइन किंवा कॉस दोन्हीपैकी एकच रेशो असेल न्यूमरेटरला आणि यांचं ॲडिशन सेम कोइफिशियंट सी आणि डी, तर तीच प्रोसेस आपल्याला डायरेक्ट पण करता येते. थोडक्यात त्या मेथडमध्ये काय करायचं असतं, आपल्याला डिनॉमिनेटरची टर्म आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हची टर्म अशा दोन टर्म न्यूमरेटरला तयार करायचे असतात. डिनॉमिनेटरची टर्म आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हची टर्म अशा दोन टर्म न्यूमरेटरला तयार करायचे असतात. मग आपण त्या डायरेक्ट पण करू शकतो किंवा ती प्रोसिजर वापरून पण करू शकतो, दॅट डिपेंड्स. पण आता लिमिटिंग व्हॅल्यू जर 0 to π/2 आहेत आणि या प्रकारचं कॉम्बिनेशन त्यात आहे sin x अपॉन sin x प्लस cos x, तर याला डेफिनाइट इंटिग्रेशन मेथडनी थोडंसं डिफरंटली सॉल्व करता येतं. फर्स्ट ऑफ ऑल लेट दिस इज इक्वेशन फर्स्ट. लिमिटिंग व्हॅल्यूज 0 to π/2 आहेत, म्हणजे 0 to a आहेत. आणि 0 to a असणारी एक प्रॉपर्टी आपल्याकडे आहे, इंटिग्रल 0 to a f of a minus x into dx, f of a minus x into dx. इंटिग्रल 0 to a f of x dx, ठीक आहे, त्याला आपण प्रॉपर्टीज लिहू पूर्ण, इक्वल टू इंटिग्रल 0 to a f of a minus x into dx. काय मिनिंग आहे या प्रॉपर्टीचं? लिमिटिंग व्हॅल्यू 0 to a असताना फंक्शनमध्ये आपण एक्सच्या जागी a मायनस एक्स म्हणजे अप्पर लिमिट मायनस एक्स लिहू शकतो. मग हे जर लिहिलं तर आता इंटिग्रल 0 to π/2 न्यूमरेटरला आहे साइन, एक्सच्या जागी काय येणार π/2 मायनस एक्स डिवायडेड बाय साइन, एक्सच्या जागी काय येणार प्लस कॉस, एक्सच्या जागी इंटू डी एक्स. काय केलं, प्रॉपर्टी 0 to a f of x dx इक्वल टू 0 to a f of a मायनस एक्स इंटू डी एक्स. त्यानुसार या फंक्शनमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी एक्सच्या जागी a मायनस एक्स रिप्लेस करत गेलो, एक्सच्या जागी a मायनस एक्स म्हणजेच π/2 मायनस एक्स, π/2 मायनस एक्स, π/2 मायनस एक्स. ओके, आता यामध्ये अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार साइन π/2 मायनस एक्स, साइन π/2 मायनस एक्स इज कॉस एक्स आणि कॉस π/2 मायनस एक्स minus sin x. Why it is minus sign? Sin x. Minus sin x. मायनस नाही म्हणून प्लस, मग घ्या प्लस घ्या, तसं काही नसतं. आपल्याला मूडनुसार असतं ते, एखादी प्लस घेतली मग एखादी मायनस घ्यायची, त्याला राग येऊ नये म्हणून. काय होतं त्याला,
साइन पाय बाय 2 मायनस एक्स कॉस एक्स आणि कॉस पाय बाय 2 मायनस एक्स पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात रेशो अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार. साइन पाय बाय 2 मायनस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, कॉस पाय बाय 2 मायनस एक्स इज इक्वल टू साइन एक्स. लेट दिस इज इक्वेशन 2. ओके, काय केलं आपण यामध्ये पहिल्यांदा फक्त प्रॉपर्टी वापरली ए मायनस एक्सची आणि अलाइड अँगल फॉर्म्युले. आता हे जे दोन इक्वेशन्स मिळालेत इक्वेशन 1 आणि 2 हे दोन इक्वेशन ॲड करायची. ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. लेफ्ट साइड काय आय प्लस आय इंटिग्रल 0 to पाय बाय 2 sin x upon sin x plus cos x plus integral 0 to pi by 2 cos x upon cos x plus sin x. ओके, म्हणजे यामध्ये लेफ्ट साइडची टर्म येईल आय प्लस आय 2i. बरोबर. आता राईट साइड केअरफुल. राईट साइडला दोन्ही इंटिग्रेशनचे लिमिट सेम आहेत 0 to पाय बाय 2. दोन्ही इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहेत. दोन्ही इंटिग्रेशनच्या मध्ये ॲडिशन आहे. म्हणजे आपण ॲडिशनमध्ये किंवा सबट्रॅक्शनमध्ये जसं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कंबाईन करू शकतो, सेपरेट करू शकतो. इथे सेपरेट आहेत, त्यांना कंबाईन करा 0 to पाय बाय 2. या दोन्ही फंक्शनचं ॲडिशन करू शकतो आपण डायरेक्ट. त्यात परत आणखी एक बेनिफिट असा आहे की याचा डिनॉमिनेटर साइन एक्स प्लस कॉस एक्स, याचाही डिनॉमिनेटर साइन एक्स प्लस कॉस एक्स आहे. म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आपण न्यूमरेटरचं डायरेक्ट ॲडिशन पण करू शकतो. म्हणजे टर्म काय येईल साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स. ओके, आणि इथे हा साइन एक्स प्लस कॉस एक्स न्यूमरेटर डिनॉमिनेटर सारखा आला तो कॅन्सल होऊन जाईल. लेफ्ट साइड 2i इक्वल टू इंटिग्रल 0 to पाय बाय 2. इंटिग्रेशनमध्ये शिल्लक काय राहिलं काय शिल्लक राहिलं 1. हे सगळंच कॅन्सल झालंय. 1 इंटू डी एक्स. आणि 1चं इंटिग्रेशन काय आपण इथे स्टेप लिहिली इंटिग्रल 0 to पाय बाय 2 1 इंटू डी एक्स. 1चं इंटिग्रेशन काय एक्स आणि लिमिट्स फ्रॉम झिरो टू पाय बाय 2. बरोबर. म्हणजेच 2i इज इक्वल टू
2i इक्वल टू एक्सच्या जागी अप्पर लिमिट टाका π/2 मायनस एक्सच्या जागी लोअर लिमिट टाका 0 म्हणजे 2i इक्वल टू π/2 मायनस 0. 2 राईट साईडला डिवाइड घ्यावा लागेल कारण आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची या इंटिग्रलची i. सो i इज इक्वल टू π/4. i इक्वल टू π/4. ओके, प्रोसेस लक्षात आली आहे काय केले ते? आधी ही प्रोसेस लिहून घ्या केअरफुली, कारण या एका प्रोसेसमध्ये आपण फक्त एक एक्झाम्पल नाही तर एक मेजर क्वेश्चन्सचा ग्रुप तो कव्हर अप होणार आहे. तो कसा, त्यासाठी आधी हे लिहून घ्या. बेसिकली या एका एक्झाम्पलमध्येच आपण 2 एक्झाम्पल सॉल्व केलेत. ते कसे? आपल्याला हा जर प्रॉब्लेम दिलेला असता तर हे इक्वेशन 1 राहिलं असतं, बरोबर? हे इथे गेलं असतं. प्रोसेस आपण सेमच वापरली असते. प्रॉपर्टी 0 to a f of x dx इक्वल टू 0 to a f of a मायनस x dx. फरक काय पडणार? cos π/2 मायनस x म्हणजे sin x, sin π/2 मायनस x म्हणजे cos x. म्हणजे हे जर इक्वेशन 1 असतं तर हे इक्वेशन 2 मिळालं असतं. ते आपण ॲड केले, ही टर्म इकडे ही टर्म इकडे, फरक काही पडणार नाही. ॲडिशनमध्ये ॲडिशन तेवढंच येणार. 1चं इंटिग्रेशन x, ॲन्सर π/4. ओके, आता हे π/4 ॲन्सर देणारे कोण कोण आणि कसे आहेत, किती एक्झाम्पल आहेत बघा. 2 तर झाले, हे 1 आणि 2. आता समजा एक्झाम्पल असं आहे, इंटिग्रल 0 to π/2 1/1 plus cot x. इंटिग्रल 1/1 plus cot x. यात काय होणार? 0 to π/2 1 प्लस कॉट एक्सलाच आपण कॉस एक्स अपॉन साइन एक्स लिहिणार, लिहू शकतो, बरोबर? तर 1 प्लस कॉट एक्स असा टाईप आपल्या इनडेफिनेटमध्ये पण नाही आहे. तिकडे जरी जायचं म्हटलं तरी त्याला आपल्याला हेच वापरावं लागतं आहे. इनडेफिनेटने सोडवायचं म्हटलं तरी हेच करावं लागणार आहे. कॉटला कॉस अपॉन साइन लिहिलं, 0 to π/2 1 क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू डी एक्स. साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स, आणि हा साइन एक्स इथे न्यूमरेटरला टाकला. हा साइन एक्स न्यूमरेटरला असेल इंटिग्रल 0 to π/2 साइन एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स. बघा मागचंच एक्झाम्पल तयार झालं का? मिळालं का इक्वेशन 1? तेच. यस, म्हणजे 1/1 प्लस कॉट असेल, त्याला फक्त साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट केलं
तिसरा प्रॉब्लेम तयार झाला. गॉट दिस? हे नोट डाऊन करत चला आता तुम्ही एक एक. इथून पुढे आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो तुम्हाला. देन सपोज द टर्म इज लाईक दिस, इंटिग्रल 0 to π/2 1/1 + tan x. काय होणार? साइन कॉस मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर cos x अपॉन cos x प्लस sin x, म्हणजे त्यातलं इक्वेशन 2, जे 2 असेल ते 1 होईल, 1 आहे ते 2 होईल. चौथा प्रॉब्लेम झाला. झाले 4 एक्झाम्पल. Yes, sir. ओके. आता पहा, हे नोट डाऊन करा फक्त, किमान एक्झाम्पल तरी. 1/1 + cot x. जेवढे एक्झाम्पल्स मी आता इथे तयार करतोय ते सगळे एक्झाम्पल म्हणून तुम्ही लिहायचे. 1/1 + cot x, 1/1 + tan x, लिमिट 0 to π/2. त्यानंतर या एक्झाम्पलला तरी इनडेफिनाइटमध्ये सॉल्व करायला एक मेथड होती. पण समजा आता एक्झाम्पल असं आहे, Sir? या एक्झाम्पलमध्ये तरी इनडेफिनाइट वे होता. पण समजा आता टर्म अशी दिली आहे, इंटिग्रल 0 to π/2 स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स डिवाइडेड बाय रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स. याला इनडेफिनाइट मध्ये सुद्धा काही मार्ग नाहीये. रूट साइन एक्स अपॉन रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स. त्यालाही आपण जर आता सॉल्व केलं प्रॉपर्टी वापरूनच, 0 to a f(a - x dx), त्यानुसार या प्रॉपर्टीनुसार फंक्शनमध्ये काही चेंज होत नाही. एफ ऑफ फंक्शनमध्ये काही चेंज नाही. फक्त आपण काय करतोय, एक्सच्या जागी a - x अप्पर लिमिट -x लिहितोय. फक्त एक्सच्या जागी अप्पर लिमिट -x लिहितोय आपण. म्हणजे रूट तसंच राहणार. साइन जो आहे तो रूटमध्येच राहणार, फक्त एक्सच्या जागी π/2 - x. हे पण रूट तसंच राहणार, हे पण रूट तसंच राहणार, काही चेंज नाही. साइन π/2 - x cos x, साइन π/2 - x cos x येणार, पण रूटमध्ये काही चेंज नाही, रूट तसंच. बरोबर. परत इथे रूट रूट, काही चेंज नाही. ॲडिंग इक्वेशन 1 and 2, 1 आणि 2 जर ॲड केले हे रूट तसेच राहणार, रूटमध्ये काही चेंज नाही.
इक्वेशन 1 आणि 2 ॲड केले, स्क्वेअर रूटमध्ये काही चेंज नाही, फक्त साईन पाय बाय 2 मायनस एक्स कॉस एक्स होणार, कॉस पाय बाय 2 मायनस एक्स साइन एक्स होणार. कॅल्क्युलेशन वर्क सिमिलर. आता हे दोन इक्वेशन ॲड केले तर इथेही दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचं ॲडिशन होणार आणि न्यूमरेटर तेच आहेत, रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स डिवाइड बाय रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स. त्यामुळे याची पण व्हॅल्यू 1चं इंटिग्रेशन एक्स 0 to पाय बाय 2, आन्सर इज पाय बाय 4. ओके, पहिले 4 एक्झाम्पल झाले होते. हा एक साईनवाला, हा एक दुसरा, एक कॉटचा आणि एक टॅनचा. आता हे स्क्वेअर रूट आलेत, काही प्रोसिजरमध्ये बदल झालाय का? येस, लक्षात आलाय? यात परत 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हे इक्वेशन 1 असू शकतं. हे जर इक्वेशन 1 असेल तर हे 2 होणार. अशीच प्रॉपर्टी वापरली जाणार, कॉसचा साईन होणार, साईनचा कॉस होणार. ॲड झाले, आन्सर इंटिग्रेशन एक्स येणार, व्हॅल्यू पाय बाय 4, नो चेंज इन आन्सर. हे 2 झाले. आणखी परत जर टर्मच अशी असेल 1/1 प्लस रूट कॉट एक्स, याला आपण रूट कॉस एक्स अपॉन रूट साइन एक्स लिहू शकतो. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन केले, क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन केले, रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स अपॉन रूट साइन एक्स. हा न्यूमरेटरलाच रूट साइन एक्स, रूट साइन एक्स, रूट कॉस एक्स. झाला परत मागचाच प्रॉब्लेम तयार. हाच रूट साइन एक्स अपॉन रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स. येस, Yes, sir. आता यामध्ये सिमिलर टू दॅट, जर 1/1 प्लस रूट टॅन एक्स असता तर त्यावरून इक्वेशन 1 काय मिळालं असतं? किती झाले? 4 आणि 4 8 प्रॉब्लेम झाले. एका प्रॉब्लेमनुसार एक प्रॉब्लेम आला, एका कन्सेप्टवरती 8 झाले. ओके, हां. आता पहा, हे एक एक एक्झाम्पल लिहून घ्यायचे, किती होत आहेत ती टोटल सगळे क्वेश्चन. म्हणजे 0 to पाय बाय 2 1/1 प्लस रूट कॉट एक्स, 0 to पाय बाय 2 1/1 प्लस रूट टॅन एक्स. सगळ्यांचे आन्सर पाय बाय 4. 8 झालेत आत्तापर्यंत. किमान 8 क्वेश्चन तर लिहा ज्याचे डायरेक्ट आन्सर पाय बाय 4 आहेत. ते पाहायला ओळखू आलं तर सॉल्व न करता पण सांगता येऊ शकतं. ओके, 8 झाले. आता समजा इथे स्क्वेअर रूट ऐवजी क्यूब रूट असला, काय फरक पडणार आहे? स्क्वेअर रूटने काही इफेक्ट झाला? क्यूब रूट आला. प्रॉपर्टी एक्स वरती ऑपरेट होणार आहे, फंक्शनमध्ये काही चेंज नाही. सगळीकडे फक्त हे क्यूब रूट येऊन जाईल, क्यूब रूट
क्यूब रूट क्यूब रूट क्यूब रूट, संपलं काम. आणखी 4 तयार झाले. ओके, याच्यामध्ये पण हे समजा क्यूब रूट असता तर हे क्यूब रूट क्यूब रूट क्यूब रूट क्यूब रूट क्यूब रूट, त्यानंतर टॅनवाला क्यूब रूट. ओके, 4 4 8 आणि 4 12. त्यानंतर क्यूब रूटच काय, 4th रूट असेल, 5th रूट असेल, nth रूट असेल, आता कुणीही असलं काही चेंज होणार आहे, काही इफेक्ट होणार आहे. ह्याच्यामध्ये क्यूब रूटच्या पुढे डायरेक्ट nth रूटच विचारतात मोस्टली, जरी असला तरी. म्हणजे nth रूटचा आणखी एक 4चा ग्रुप तयार झाला. ओके, त्यानंतर हे झाले रूट. काही वेळा काय करतात, त्या रूटलाच लिहित असताना रेस टू 3/2 लिहितात. म्हणजे या प्रकारे इंटिग्रल 0 to π/2, समजा sin रेस टू 5/2 x डिवायडेड बाय sin रेस टू 5/2 x प्लस cos रेस टू 5/2 x. काही बदल होणार आहे, त्या रेस टू 5/2चा काही इफेक्ट होणार आहे. तो कितीही असू द्या कॉम्प्लिकेटेड, काही फरक पडणार नाही आहे, कारण ऑपरेट होऊन काय मिळणार आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. इथे कॉस येणार, इथे कॉस येणार, इथे साईन येणार. ॲड केले, डिनॉमिनेटर सेम येणार, न्यूमरेटर डिनॉमिनेटर सारखे येतील, कॅन्सल होतील, 1 येईल. 2i इक्वल टू 1चं इंटिग्रेशन x, त्याच्यामध्ये आपण π/2 टाकून दिला, म्हणजे 2i इक्वल टू π/2, i इक्वल टू π/4. आता असे 5/2 घ्या, 3/2 घ्या, 7/3 घ्या, 4/9 घ्या, काहीही असला इंडेक्स, कितीतरी एक्झाम्पल्स याच्यावरचे तयार होत आहेत, आणि तेही 4-4च्या ग्रुपमध्ये. हंड्रेड्स ऑफ एक्झाम्पल्स आहे त्याच्यावरती, हंड्रेड्स ऑफ एक्झाम्पल्स, अँड द आन्सर इज π/4. फक्त एक्झाम्पलचा टाईप क्लिक व्हायला पाहिजे. प्रॉपर्टीजवरच्या एक्झाम्पल्सचा हाच बेनिफिट आहे. मेजॉरिटी एक्झाम्पल्स असे ग्रुप वाईज येतात, आणि एकदा तो ग्रुप, त्याची एक्झॅक्ट कन्सेप्ट काय, हिंट काय, ती लक्षात आली. आता याच्यात सगळेच प्रॉब्लेम असे असणार आहेत की आन्सर π/4 येत आहे. त्यात काही आहेत आणखी टाईप व्हेरिएशन, ते बघूया, पण हे मुख्य झालं एक π/4. ओके, पण आता हे झालं, आपण फक्त साइन कॉसची जोडी घेतली आहे. आता बघा, ह्या अशाच जोड्या आणखी किती क्रिएट होणार आहेत. ही साइन कॉसची जोडी का चालली आपल्याला, अलाइड अँगल फॉर्म्युलानुसार साइन π/2 मायनस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स असतो, आणि कॉस π/2 मायनस एक्स इज इक्वल टू साइन एक्स असतो. त्याच्यामुळे साइन कॉसची ही जोडी चालली. आता आणखी अशा काय काय जोड्या चालतील, tan π/2 मायनस एक्स इक्वल टू काय असतो, tan π/2 मायनस एक्स
tan pi by 2 minus x. Tan pi by 2 minus x cot x आणि cot pi by 2 minus x tan x. मग जर tan आणि cot ची जोडी असली यासारखी नाही, इथे आपण एकटाच कॉट होता किंवा एकटाच टॅन होता, त्याला साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट करावं लागलं. पण जर एक्झाम्पल असं असेल इंटिग्रल 0 to pi by 2 tan x अपॉन tan x प्लस cot x, आपण याला साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट करत बसतो कारण अलाइड अँगल फॉर्म्युला आठवत नाही. याला अलाइड अँगल याला साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट करत बसण्याची गरज नाही. इथं ते आवश्यक आहे कारण एकच कॉटची टर्म होती त्याला ह्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी. पण इथं त्याची गरज नाही आहे साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट करण्याची. इथे डायरेक्ट tan pi by 2 मायनस एक्स म्हणजे cot x आणि cot pi by 2 मायनस एक्स म्हणजे tan x. म्हणजे हे होणार इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय मिळेल मग प्रॉपर्टी वापरली तर cot x upon tan x plus cot x. cot x अपॉन tan x प्लस cot x ॲड केले कॅन्सल होऊन जाईल, 1 येईल, 1चं इंटिग्रेशन x होईल, 2i इक्वल टू पाय बाय 2 म्हणजेच i इक्वल टू पाय बाय 4. यात परत रूट, यात परत क्यूब रूट, यात परत 4th रूट, nth रूट काही असू शकतं. यांचा एक मोठा प्रॉब्लेम ग्रुप तयार होऊन जातो. तशी साइन कॉसची जोडी तशी टॅन कॉटची जोडी आणि त्याचे तेवढेच प्रॉब्लेम तयार होऊन जातात. इथे साइन कॉस ऐवजी टॅन कॉट असू शकतं, डझंट मॅटर. आणि आणखी एक जोडी आहे sec pi by 2 minus x equal to what? Cosec x. And cosec pi by 2 minus x Sec x. या जर आपण दोन दोनच्या जोड्या कन्सिडर केल्या, या प्रत्येक जोडीसाठी या टाईपचे असे एक्झाम्पल्स तयार होतात आहेत, विचारले जातात. फक्त आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. इथे समजा सेक पाय बाय 2 5/2 x, इथे सेक, इथे कोसेक असेल. प्रॉपर्टी वापरली, सेकचा कोसेक होणार, कोसेकचा सेक होणार. इक्वेशन 1 आणि 2 ॲड केले, सेम रिझल्ट पाय बाय 4. म्हणजे एकटं पाय बाय 4 हे आन्सरसाठी हंड्रेड्स ऑफ एक्झाम्पल्स आहेत. फक्त तो टाईप आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. ओके, कळला ग्रुप कसा आहे तो? Yes, sir. या ग्रुपमधून कुठलंही एक्झाम्पल समोर आलं, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन लिहा म्हटलं होतं मी. इथे लिहित असताना तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारचे कोणतेही क्वेश्चन समोर आले
की ते या ग्रुपमधले आहेत. फक्त त्याचं ऑब्झर्वेशन नीट ठेवा, सगळ्यांचंच आन्सर π/4 येईल असं नाही. एखाद्या वेळी कुठेतरी मायनर चेंज केलेला असतो, तोही आपल्याला पुढच्या एक्झाम्पल्समधून पाहायचा आहे. पण याची प्रोसेस आहे. प्रॉपर्टी वापरली, इक्वेशन 1 वरून 2 मिळालं, 1 आणि 2 ॲड केले, यावरून आपल्याला हे रिझल्ट्स मिळू शकतात. ओके.